आता मासे बघतात अडकल्यात का. 2 चिलपी घेतल्यात, एक बारीक एक मोठी आहे. बरेचसे आहेत ना तरी. बरेचसे आहे. तर मासे टाकून घेते. एक एक पीस घेतल्या जिलापी फ्राय बनवलेले. वरती आलोय आता इतक्यातच आणि पहिले तर आहे ना जाळ घ्यायच्यात काढून आणि अजून सुद्धा आहे ना तिकडे जायचंय. इथपर्यंत गाड्या आल्यात, जवळ आल्यात आणि आजच्याला ना कुंडमाळ्यावर आलोय. इकडे आहे ना कुंडमाळा, इकडं एकदम भारी लोकेशन आहे. पण आम्ही ना थोडं खालच्या बाजूला आलोय, खालच्या ढोमध्ये आलोय. मग इकडं आजच्याला आहे ना जाळे लावणार आहे आणि बघू कोणते मासे भेटतात त्या साईडला. पहिलं तर तिकडे जाऊ. या साईडला तर एकदमच भारी जागा आहे बघा, मोठी मोठी झाड आहेत आणि इथंच थांबलो आता. रोहिदासने ना ट्यूब घेतली फुगवायला आणि येता येताना वडेपाव पण आणल्यात. कारण तर ना खाऊन उतरलो ना तर मग भूक लागत नाही लवकर, त्याच्यामुळे ना वडेपाव घेऊन आलोय. आणि मासे कधी भेटतात त्याच्यानंतर माशांची रेसिपी बनवायची उशीर लागतोय, त्याच्यामुळे ना वडेपाव घेऊन आलोय आणि लगेचच आहे ना टोपा फुगून उतरणार आहे आम्ही इथंच. आणि एकदम भारी जागा आहे बघा, पाणी शांत आहे आणि एखाद्या वेळेस ना मासे भेटतील असं तर वाटतंय. पण वारा सुटला तर मग अवघड होतंय. टुपा पण घेतल्यात आम्ही फुगून आणि आता इकडे रोहिदास उतरलंय सुद्धा आणि मी पण उतरतो इतक्यातच. एवढ्या जागेमध्ये आहे ना वरती आलेले मासे तर दिसतात, तर पटकन आहे ना आम्ही इथे जाळी लावून घेतोय आणि बघू मासे किती भेटतात. इथून पुढे तर मला पिंकी दाखवून बाहेरनच. एवढ्या जाग्यात आता जाळी लावायला लागल्यात. पहिलाच मासा सापडलाय. जाळी झाल्यात आता सगळी लावून. आता मासे बघतात अडकल्यात का. तिथं एक चिलापी अडकली बघा. मासे पण उड्या मारतात त्या साईडला, या साईडला सुद्धा. त्या साईडला आलोय आम्ही पुढं. बघा किती भारी आहे लोकेशन. या साईडला झोका बांधते समंताला शालू ना, या साईडला नदी आहे. हे पण आल्यात आता या साईडला. त्या साईडला सोडलेलं जाळं त्याला थोडे मासे सापडल्यात, ते इथं ठेवल्यात बांधून आणि इथं परत टाकतात जाळं असं. एवढं सर पण काढलंय, त्या साईडला शालूनी पण काढलंय, त्या साईडला आहे ते. तर चला, समंताला पण भारा बनवून दिलाय हे बघा. चल समंता. तिघींजवळ पण आहे. समंता चालली घेऊन. आता एवढं जागा साफ करून घेतो आम्ही झाडून, म्हणजे बसायला मस्त होईल. अजून एक शोधून आणायला लागन दगड. तर चूल करून घेते पटकेनी. चूल बनवून घेते आता ताई भात बनवायला. चूल पेटून घेतली आता. भात पण घातलाय आता. बघा इथं मासे ठेवल्या. आता त्यात बघते आहेत का चिलापी. हे बघा चिलापी तर आहे, मोठे साईजचे आहे. बघा
इतके मोठे आहे घ्यायची. हा घे. एक घेतली, अजून एक घ्यायचे. ही बघा, ही पण मोठी साईज आहे. 2 घेतल्यात. आता ते ठेवून घेते ना. हा. 2 चिलपी घेतल्यात इथं. या साईडला भात पण शिजतोय. झालाय वाटतं. तर उतरून घेते. खवले काढून घेते आता. सूर्यने आणली त्याच्यामुळे सिपलीने खवले काढून घेते. धार बघा किती असती सिंपलीला. वरचे पंख सुद्धा कापता येतात त्याने. सिंपलीने मी टोमॅटो कांदा कापून घेतलंय. मासे सुद्धा कापून घेतल्यात. हे बघा किती भारी पीस झालेत. मस्त. आणि एक मोठी चिलपी ठेवली फ्राय बनवायला. आता त्याची फ्राय बनवणार आहे. कढई एकच आहे त्याच्यामुळे आधी फ्राय बनवते, नंतर कालवण बनवून घेणार आहे. कढई पण तापली लय. तेल वतून घेते. तर कांदा टाकून घेते आता. कांदा शिजलाय आता. तर टोमॅटो टाकून घेते. मसाले घेतले तिथं, तर ते टाकून घेते. यो काळा मसाला आहे, यो घरकुल मसाला, चिकन मसाला, हळद आणि कांदा मसाला टाकून घेते आता. काटे नाही काढले, काय नाही, तसेच आहे. आता झाकण काढून घेते. तिला पिठा झाली फ्राय. उतारून पण घेते लगेच. मस्त फ्राय झाली बघा. आता काढून घेते एका ताटामध्ये. तू खाशील का मासे? मासे खाशील? आवडतात का तुला? आता याच कढईमध्ये कालवण बनवून घेते. तेल टाकून घेतलंय. आता कांदा टाकून घेते. कांदा पण शिजतोय मस्त. कांदा, टोमॅटो, मिरची मस्त शिजायला लागली. आता मसाला घेते टाकून. मसाले घेतले टाकून. आता पाणी पण टाकते थोडं. मसाले शिजलेत आता. तर मासे टाकून घेते.
पाणी पण ओतून घेते आता. तर हे पण आल्यात, जाळे काढून झाले त्यांचे. मासे किती भेटले बघ त्यांना. बघा मासे जास्त नाही सापडले मासे. कालवण शिजायला लागलाय आता मस्त. कालवण झालंय आता. आता उतारून घेते. हे पण आल्यात आता. आणि मासे बघा त्यांना. 3 मासे आहे. मासे काही आज सापडले नाही, थोडे सापडले. तर बाहेर येतात. आता आहे ना बाहेर पण निघून आलोय आणि मासे आहे ना जास्त काही सापडले नाही, थोडे सापडलेत. वाटलेलं की मासे बरेचसे सापडतील पण नाही सापडले मासे. इकडेच गांजेमध्ये ठेवले. रोयदसला सुद्धा ना थोडे सापडले, तुम्हाला दाखवतो आता थोड्या वेळाने. आणि या साईडला कालवण तर बनवलंय, कालवण आणि फ्राय पण बनवली, भात बनवलंय. जेवून जायचंय. आणि आजच्याला आहे ना कुंडमाळे आहे, तर इथून जायचं आता घरी. आणि इंदुरीला आहे ना जाता जाता एखाद्या वेळेस आहे ना त्या साईडला मासे दिसले तर मग तिकडे सुद्धा आहे ना जाळी लावू. जेवून घेऊ, पहिलं कपडे बदलून घेते आणि त्याच्यानंतर जेवायचं. आता आहे ना जेवायला बसलो आम्ही. इकडं पिंकी आता वाढायला लागले. तिकडे ना शालू हे भांडी घेऊन आणते त्या साईडने. एकदमच भारी कालवण बनवलंय. आणि इथं फ्राय आहे, चिलापी फ्राय आहे. आणि इकडं भात आहे. तर जेवायचं, भूक पण लागली बरीचशी. कारण तर आहे ना सकाळपासून आहे ना जाळे लावलेली पण मासे ना जास्त काही सापडले नाही. थोडेफार सापडले, तुम्हाला दाखवते. पण एखाद्या वेळेस आहे ना मार्केटला काही जायला जमायचं नाही. पिंकी भात वाढायला लागले. तिकडं बाकीचे शालूने ना भांडी देऊन आणल्यात. हे समंता, तुला भूक लागली का? भूक लागली का? भूक बघा चिलपी आहे. आणि चिलपीचं कालून बघा किती भारी बनवलंय. कारण तर आहे ना चिलापीला काटे कमी असतात आणि बारकी पण आहे, त्याच्यामुळे चिलापी बनवली. ताट पण आले वाढून. आणि आता चिलापी, एक मोठी चिलापी होते नाही, हा मोठी होती ती. घे तोडून ते आता. एक एक पीस घेतल्यात चिलापी फ्राय बनवलेली. आणि भाजी पण आणलेली घरनं समंताला. तिकडं दे बरं मला पण. भाजी आणलेली घरनं, बारकीला लागते त्याच्यामुळे ना भात आणि भाजी आणलेली. आणि इथं हे चिलापी फ्राय बघा. आता ना सगळ्यांनी ताट वाढून घेतल्यात. आता जेवायला बसलो सुद्धा. केली सुरुवात आम्ही. ताट आहेत आमच्या समोर. भूक लागलेली आहे सकाळपासून. तरी सुद्धा ना आम्ही सकाळ सकाळ तर खाऊन थोडं उतरलेलो, नाश्ता तर केलेला. पण तरी उशीर होते जाळे काढायला. आणि मासे पण नाही भेटत आणि लय असं फिरायला लागतंय, त्याच्यामुळे ना भूक पण लागते. आणि आजच्याला मासेच भेटले नाही, मार्केटला ना जायला जमायचं नाही. जेवून घेतोय पहिलं तर. आणि आता वेळेस सुद्धा आहे ना एखाद्या वेळेस इंदुरी साईडला जर मासे दिसले तर मग इकडं जाळे लाव. मग मासे दिसले तरच, आणि नाही दिसले तर मग घरी जायला लागणार आहे. दोन्ही बाजूला मासे ठेवलेले. इथं आहेत थोडे मासे आणि तिकडं रोयदास गेले ना तिकडे आहेत मासे. आता ते एकत्रच करायचे आहेत मासे, एकाच गांजोमध्ये ठेवायच्यात. बघू आता किती मासे होतात. एक ह्याच्यात होत तरी बरेचसे आहेत मासे. आता सगळे वतून झाले ना मग तुम्हाला दाखवते. ते चिलापी अडकून बसते. आणि एक खाली गांजो आहे हे इतके. चल बरं, बरेचसे आहेत ना तरी. बरेचसे आहे. 3-1 किलो असते ना एखाद्या वेळेस ना. हा 3-1 किलो असत. सगळं उरकून आलेलो बघा. पिंकी परत तुपामध्ये हवा भरायला लागले. कारण तर मासे भेटले थोडे आणि घरी घेऊन जायचं होतं. तर मासे आहेत ते बरेचसे.
तर बघू आता परत एकदा येणे तर जाळी लावणार आहे. ते पण आता आहे ना वाजलेत 4:45. इतके हुशाराने परत एकदा पाण्यामध्ये उतरायचंय. आणि मासे जर भेटले तर मग मार्केटला सुद्धा जायचंय. आम्ही तर निघालेलो घरी उरकून. आता एकच जाळ लावणार आहे. मीच उतरणार आहे फक्त पाण्यामध्ये आणि रोहिदास काही उतरत नाही पाण्यामध्ये. मी जातोय आणि एकच जाळ लावते. आता बघू किती मासे भेटतात. इथंच असं जाळ सोडलंय. इथं जाळ लावलेलं त्याला एक मासा भेटलाय, फक्त एकच मासा. लय मेहनत केली आज. बरं काही मासे काही सापडले नाही आम्हाला जास्त, काय थोडेच सापडलेत. ते ना पाण्यातनं बाहेर पण निघून आलोय. आजच्याला ना अख्खा दिवस गेला तरी काही मासे भेटलेच नाही. थोडे सापडलेले, म्हणलं त्याच्यात अजून थोडे सापडतील तर मार्केटला जायला जमलं असतं. पण एकच मासा भेटला, फक्त एक मासा भेटलाय. एवढ्या जागेमध्ये आहे ना मासे सुद्धा दिसायचे मागाशी वरती आलेले. त्याच्यामुळे ना परत एकदा जाळे लावलेले, पण एकच मासा सापडला तर काहीच फायदा झाला नाही. आणि आता डायरेक्ट वाजल्यात 6. तर या साईडने ना घरी जाणार आहे. आजच्याला मार्केटला जायला अजिबातच जमलं नाही. चला उरकून घेतोय परत एकदा. त्या साईडला तर आहेतच पिशव्या भरलेले, फक्त ना हे एक जाळं आणि इकडं एक टूप आहे, ती भरून घेतोय आणि निघतोय आता घरी. पिशवी ना डोक्यावरतीच घेतली. लय वज आहे, जाळ्याचं वज आहे. आणि ते आता जे ना पाण्यातनं बाहेर काढले ना त्याच्यामुळे सुद्धा जड आहे आणि टूप आहे. तर आता निघाला आम्ही घरी. गाडीपाशी आलोय आता. इथून पुढे ना दाखवायला जमायचं नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.